दिवशी देवीला रूढी परंपरेनुसार पहाटे सकाळी 6 वाजता अभिषेक पूजा चालू करून 10 वाजता बंद करतात। बंद झाल्यानंतर देवीला पांढरे वस्त्र नेसवतात। वस्त्र नेसवल्यानंतर दागदागिने घातल्यानंतर जे भाविक भक्तांनी, मंदिर संस्थांनी, महंतांनी व पुजाऱ्यांनी जे नैसर्गिक कलर दिलेले असतात ते सर्व कलर घेऊन पुजारी, महंत व सेवेकरी सर्व मिळून देवीला कलर लावतात आणि नंतर परत सर्व पुजारी, भाविक भक्त हे रंगपंचमी खेळाला, रंग उत्सवाला सुरुवात करतात। देवीकडे पाहताना रंग लावल्यानंतर देवीकडे पाहताना एक वेगळीच ऊर्जा भाविकांना, भक्तांना सर्वांना मिळते। आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे की सर्व भाविक भक्तांचं व पुजाऱ्यांचं व सर्व तुळजापूर शहरवासियांचं, महाराष्ट्रवासिया, देशवासियांचं जसं आज रंगबेरंगी रंगपंचमीचा सण आहे तसं सर्वांचं आयुष्य हे रंगबेरंगी व्हावं, सर्वांच्या आयुष्यातले दुःख, अडीअडचणी दूर व्हाव्यात, त्यांना सुख समाधान मिळो ही देवीचरणी प्रार्थना आहे। रंगपंचमीचा सण हा सगळीकडे महाराष्ट्रामध्ये होळी झाल्यापासून रंगोत्सवाला सुरुवात होते, पण तुळजाभवानीच्या मंदिरात रूढी परंपरेनुसार देवीचा आज रंगपंचमी उत्सव सोहळा हा साजरा केला जातो। देवीचा सकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर देवीला पांढरे वस्त्र शुभ्र देवीला घातलं जातं। त्यानंतर देवीची आरती, अलंकार पूजा झाल्यानंतर देवीला भाविक भक्तांनी, पुजाऱ्यांनी सर्वांनी देवीला नैसर्गिक पद्धतीने जे रंग आहेत ते अंजली देवीला रंग लावले जातात आणि त्यानंतर सर्व पुजारीच्या अंगावरती सर्व रंग वगैरे उत्सव लावून अंगावर टाकले जातात आणि संपूर्ण तुळजाभवानी मंदिरात व तुळजापूर शहरात मग रंग उत्सवाचा सुरुवात होती। आधी आई भवानीच्या गाभाऱ्यामध्ये रंग उत्सव देवीला लावल्यानंतरच सर्व उत्सव हे मग गावामध्ये साजरे केले जातात। आज आपण बघितलं तर सगळीकडे तुम्हाला सगळे रंगीबेरंगी मंदिरामध्ये तुम्हाला रंग दिसेल, कलर दिसेल, भाविक भक्त हे सर्व रंगाने नाहून गेलेले दिसेल। जी रोज आपण बघता की त्या मंदिरामध्ये काही दिसत आहे, पण आज मंदिरात असं आहे सर्व भक्त आणि पुजारी हे सर्व आनंद उत्सवामध्ये सहभागी होऊन एकमेकाला रंग उत्सव आनंदाचे लावत आहेत आणि आई जगदंबेला प्रार्थना करते सर्वांच्या आयुष्यामध्ये हे रंगपंचमी आनंद भरभराटीचे घेऊन ही जगदंबेची प्रार्थना। जय बोल।